पाहायला गेलं तर मुंबईतलाच मुद्दा आहे हा असं अजिबात नाही। मशिदींवरील भोंग्याचा त्रास केवळ मुंबईतच आहे असं नाही। दिवसभरातून अनेकदा अजानसाठी वाजणारे हे भोंगे भारतातच सर्वत्र त्रासाचा मुद्दा ठरतायत। कारण या अजानमुळे पहाटेच्या शांततेमध्ये अनेकांची झोप मोड होते आहे। दुसरी तक्रार अशी आहे की अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर लोक त्रस्त राहतात, त्यांना अनेक विकार जडतात। लाऊडस्पीकर कर्णकर्कश असतात, त्यामुळे गोंगाट होतो। हा गोंगाट मनस्वास्थ्य बिघडवतो, रक्तदाबाचा त्रास सुरू करतो। नेमकं कसं बघता या निर्णयाकडे? खूप लढा काही वर्षांपूर्वी अनेक पक्षांनी दिला, आता हायकोर्ट देखील सांगतंय की ते भोंगे उतरवा। आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि आम्हाला आनंद आहे या निर्णयाबद्दल। जो मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा जो आदेश आहे किंवा हे जे निर्णय आहेत याचं आम्ही खरोखर स्वागत करतो। कारण की भोंग्यांसाठी लागते ती इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर भोंग्यांची निर्मिती झालेली आहे। याच्या आधी मशिदी होत्याच ना, मग तुम्ही त्यावेळेस पण बांग देत होतात, मग भोंगे नव्हते तर तुम्ही बांग कशी देत होतात? म्हणजे तुम्ही एखाद्या धर्माला मुद्दाम चीड निर्माण करण्यासाठी हे भोंगे उभारलेत का, असा आमचा प्रश्न आहे। जसं सरकारने भोंगे बंद पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे, तसंच सरकारने येणाऱ्या काळात जे अनधिकृत बांधकाम आहेत, मशिदी जे उभारले जात आहेत ते सगळंच बंद करावं आणि कुठेतरी त्याच्यावर खटला चालवावा। आनंद आहे पुणेकरांना या निर्णय? अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला आणि पुन्हा हे भोंगे वाजूच नये असं आमचा सरकारला आमचं आवाहन आहे सरकारला। तर मुंबई हायकोर्टाने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत जे आहे ते सध्या पुणेकर नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। परंतु निश्चितपणाने या निर्णयानंतर तरी या भोंग्यांवरती मर्यादा येणार का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।